नमस्कार, ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आहे 15 मार्च आणि धुलिवंदन आले, होली हा सण संपलेला आहे। सणानिमित्त ज्या घोषणा झालेल्या आहेत आणि 10व्या हप्त्याचं वाटप नक्की तुम्हाला कधी भेटणार आहे याविषयी सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। आणि आज स्पेशल तुमच्यासाठी 5 गिफ्ट जाहीर झालेले आहेत। ते कोणते असणार आहेत, सणानिमित्त ज्या घोषणा झालेल्या आहेत त्या तुमच्यापर्यंत आज पोहोचणार आहेत। त्याच अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। महत्त्वाच्या अपडेट असणार आहेत आणि 10व्या हप्त्याचं जे आतापर्यंत वाटप राहिलेलं आहे ते वाटप तुम्हाला कधी चालू होणार आहे ते सविस्तर अपडेट पाहणार आहोत। आणि 8वा आणि 9वा हप्ता तर तुम्हाला आलेलाच असेल, परंतु 10व्या हप्त्याची ज्या महिलांना प्रतीक्षा लागलेली आहे त्यांना 100% हे पैसे चालू होणार आहेत। आणि महत्त्वाचे म्हणजे 4-5 गिफ्ट तुमच्यासाठी असणार आहेत आणि ज्या अपात्र बहिणी आहेत त्या सुद्धा पात्र होणार आहेत। त्यासाठी काय करावं लागणार आहे सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पुढे पाहणार आहोत। त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरूच नका, कारण अशाच नवनवीन अपडेट आणि ओरिजिनल माहिती देण्याचा प्रयत्न आपण 100% करत असतो। खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती आपण देत असतो, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा। चला जाणून घेऊयात महत्त्वाची अपडेट आपल्याकडे आलेली आहे आणि 10व्या हप्त्याविषयी ही महत्त्वाची अपडेट आज आपण तुम्हाला देणार आहोत। महत्त्वाचं असणार आहे म्हणजे तुम्हाला हे 1500 रुपयांचं जे वाटप आहे आतापर्यंत रखडलेलं आहे आणि इथून पुढे तुम्हाला लगेच हे पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे। महिलांना 8वा आणि 9वा हप्ता तर आलेलाच आहे, परंतु 10व्या हप्त्या का आलेला नाही? जर तुम्हाला 10वा हप्ता हा 100% पडणार आहे, खात्रीशीर आहे, परंतु तुम्हाला जर 8वा आणि 9वा हप्ता आला नसेल तर मात्र चिंता करण्याची गरज आहे। त्यासाठी काय करावं लागणार आहे ती सुद्धा अपडेट आपण तुम्हाला देणार आहोत। काळजी करू नका, तुम्हाला 8वा आणि 9वा हप्ता जरी आला नसेल तरी सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे। आणि त्यासाठी काय करावं लागणार आहे, कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत आणि तुम्ही वगळल्या जरी गेले असला तरी सुद्धा तुम्हाला कंटिन्यू लाभ भेटणार, परंतु त्यासाठी मी सांगणार ते करावं लागणार आहे। जाणून घेणार आहोत पुढे आपण व्हिडिओच्या माध्यमातून। चला तर जाणून घेऊयात। महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी कोणते 5 गिफ्ट शासनाने जे जाहीर केलेले आहेत ते तुम्हाला कधी भेटणार आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे आजपासून त्याची सुरुवात होत आहे ते सुद्धा गिफ्ट आपण जाणून घेणार आहोत। आणि 10व्या हप्त्याचं वाटप सुद्धा तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात नक्की होणार आहे आणि कोणत्या महिलांना अगोदर पैसे भेटणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातील किती जिल्हे आहेत त्या महिलांना सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यात पैसे येणार आहेत। हे टप्पे 2 ते 3 टप्पे होणार आहेत। 3 टप्प्यामध्ये तुम्हाला हे पैसे पडणार आहेत। 10व्या हप्ता 100% चालू होत आहे आणि ते तुमच्यापर्यंत 1500 रुपयांचा निधी हा पोहोचणार आहे। त्यासाठी शासनाने तरतूद केलेली आहे ती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। आज 15 मार्च आहे आणि सणानिमित्त जी घोषणा केलेली होती, जी घोषणा झालेली होती त्याची अंमलबजावणी कधी, हा महत्त्वाचा प्रश्न सर्वांच्या मनात उत्पन्न झाला असेल, परंतु याविषयी ही अंमलबजावणी लगेच होणार आहे का त्याविषयीची सविस्तर अपडेट आपण पुढे जाणूनच घेणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाची अपडेट तर कशा पात्र ठरणार अपात्र लाडक्या बहिणी, ज्या बहिणींना 8वा आणि 9वा हप्ता आलेला नाहीये त्यांना आपण हप्ता मिळवून देणार आहोत। त्यासाठी काय करावं लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय पुरवठा, कोणत्या कागदपत्रांचा पुरवठा केल्यानंतर तुम्ही परत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे। जरी तुम्ही अपात्र ठरला असाल तरी सुद्धा तुम्हाला हे पैसे इथून पुढे पडणार आहेत, परंतु त्यासाठी एक अट आहे ती आपण व्हिडिओच्या पुढे जाणून घेऊयात। आणि मोठी खुश खबर सुद्धा आलेली आहे, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे, कारण आतापर्यंत कुठेही अपडेट तुम्हाला आलेली नाही आणि ती आपण देणार आहोत, ती सुद्धा आपण पुढे जाणून घेऊयात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 8वा आणि 9वा हप्ता जर आला असेल तर मात्र चिंता करण्याची गरज नाहीये, तुम्हाला कंटिन्यू हप्ते पडत राहतील। परंतु 10व्या हप्त्याचं काय, 10वा हप्ता नक्की तुम्हाला कधी येणार आणि ज्यांना 8वा आणि 9वाच हप्ता आलेला नाही त्यांना 10वा हप्ता येणार का, तर त्यासाठी काय करावं लागणार आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। 8वा आणि 9वा हप्ता जर तुम्हाला जमा झाले असेल तर मात्र काळजी करू नका, पण जर झाला नसेल तर मात्र तुम्हाला मी सांगल ते करावं लागणार आहे। आणि त्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत पुढे जाणून घेऊयात। परंतु 10वा हप्ता जर वाटप आजपासून सुरू होत असेल तर मात्र
कोणत्या महिलांना सर्वात एक नंबरला पैसे येणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातील महिला असणार आहेत आणि किती जिल्हे असणार आहेत, ती सुद्धा आपण डिटेल माहिती आता पाहणार आहोत. चला तर जाणून घेऊयात. 10व्या हप्त्याची जी घोषणा झालेली होती, सणानिमित्त 10व्या हप्त्याचं जे नियोजन केलेलं होतं त्यासाठी आर्थिक तरतूद सुद्धा शासनाने केलेली होती. ती तरतूद केल्यानंतर सुद्धा तुम्हाला 10वा हप्ता का आलेला नाही? कारण सणानिमित्त सर्व अधिकारी हे सुट्टीवर गेलेले होते आणि त्या दिवशी 2 दिवस कामकाज झालेलं नाही. त्यामुळे तुम्हाला आता आज हा हप्ता पडणार आहे आणि आजपासून हे तुम्हाला पैसे पडणार आहेत. ते आपण कोणत्या जिल्ह्यात पडणार आणि कोणत्या महिलांना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. 1500 रुपयांचा लाभ तुम्हाला भेटणार आहे, परंतु सगळ्यात अगोदर कोणते जिल्हे असणार आहेत आपण पुढे जाणून घेऊयात. नवीन मोठे गिफ्ट जे जाहीर झालेले आहेत ते तुम्हाला कधी भेटणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे हे 5 गिफ्ट असणार आहेत. तुम्हाला हे सर्व भेटणार आहेत, परंतु त्यासाठी काय आहे आणि कोणते गिफ्ट आहेत ते सुद्धा अपडेट आपण जाणून घेऊयात. अर्थसंकल्प जो सादर झालेला आहे, अर्थसंकल्प जे अधिवेशन चालू आहे आता 2025चं, त्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची भरघोस मदत ही करण्यात आलेली आहे आणि त्यातून तुम्हाला 12 महिन्याचे हे हप्ते तुमच्यापर्यंत येणार आहेत. 1500 रुपयांचा लाभ हा कंटिन्यू येणार आहे. त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे 1500 रुपये 10व्या हप्त्याचे हे लवकर आजपासून स्टार्ट होत आहेत आणि महिला सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी शासनाने हे पाऊल उचललेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात मोठा निधी आहे. 36,000 कोटी रुपये म्हणजे तुमचं 1 वर्षाचं हे पेमेंट तुम्हाला येणार आहे. सर्व हप्ते हे तुम्हाला रेग्युलर येणार आहेत आणि 10वा हप्ता तर लगेच चालू होत आहे. चला जाणून घेऊयात. मोठी जी खुशखबर आहे ती आजची सर्वात मोठी अपडेट असणार आहे आणि महिलांसाठी आनंदाची बातमी असणार आहे. कारण याच अपडेट आपणच फक्त देत आहोत, कारण ही अपडेट आतापर्यंत कोणत्याही चॅनलवर तुम्हाला भेटलेली नसेल. अपात्र महिला जर पात्र होणार असतील तर त्यासाठी काय करावं लागणार आहे? पहिली अट म्हणजे जे 4 नियम आपण सांगणार आहोत, जे 4 नियम तुम्ही मोडलेले आहेत ते 4 नियम जर तुम्ही अपात्र त्या नियमांमुळे झाला असाल तर त्यामध्ये तुम्हाला सुटका भेटणार आहे. जर तुमचं 2.5 लाखाचं उत्पन्न जर तुमचं त्यापेक्षा जास्त असेल आणि कदाचित नजर चुकीने हे तुमचं 2.5 लाखाच्या पुढे उत्पन्न दाखवण्यात आलं असेल तर मात्र तुम्हाला ते परत उत्पन्नाचा दाखला घेऊन तुम्हाला पात्र महिला ज्या लाडकी बहीणमध्ये आहेत त्यांच्या यादीत समाविष्ट केलं जाऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला परत पुरावे द्यावे लागणार आहेत आणि परत उत्पन्नाचं प्रमाणपत्र दिल्यानंतर परत तुम्हाला थेट लाभ तुमच्या खात्यात परत चालू होणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. तुम्हाला पात्र होण्यासाठी हा एक पर्याय तुमच्यासाठी 100% आहे. जरी तुम्हाला 8वा आणि 9वा हप्ता आला नसेल तरी सुद्धा काळजी करू नका. तुम्हाला मी सांगितलेला हा पर्याय तुम्ही निवडून तुम्ही डॉक्युमेंट परत क्लिअर करून भरून ज्या टायमिंगला आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदर लिंक आपण देणार आहोत आणि ती लिंक आल्यानंतर चॅनलवर आपण व्हिडिओमध्ये देऊच, परंतु जेव्हा लिंक येईल तेव्हा रीअप्लायचं ऑप्शन तुमच्यासाठी येणार आहे. रीअप्लाय तुम्हाला करता येणार आहे आणि त्यानंतर तुम्ही परत लाडकी बहिणीसाठी पात्र होऊ शकतात. कारण जेव्हा वेबसाईट लॉन्च होणार आहे, जेव्हा वेबसाईटमध्ये बदल होणार आहे तेव्हा रीअप्लाय करता येणार आहे. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट ही होती, कारण परत एकदा तुम्हाला अप्लायचं ऑप्शन येणार आहे. आणि महत्त्वाची अपडेट आता जाणून घेऊयात. किती जिल्ह्यात आज पैसे येणार आहेत? किती जिल्ह्यात आज पैसे येणार आहेत? लाडकी बहीणचा 10व्या हप्त्याची जी प्रतीक्षा तुमच्या मनात लागलेली आहे ना, ती आजपासून संपत आहे आणि ते पैसे तुम्हाला आजपासून स्टार्ट होत आहेत. परंतु त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यामध्ये हे पैसे पडणार आहेत तर जाणून घेणार आहोत आपण. कोणते जिल्हे असणार आहेत? 10 जिल्हे निवडले गेलेले आहेत, जे मागील वितरणामध्ये 8व्या आणि 9व्या हप्त्याच्या वितरणामध्ये मागे राहिलेले जिल्हे होते. त्यांच्यासाठी प्रथमतः प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि 10 जिल्ह्यात हे वाटप सुरुवातीच्या टप्प्यात होत आहे. हे तुम्हाला नक्की कोणते जिल्हे आहेत हे आपण पाहणार आहोत. चला तर जाणून घेऊयात कोणते जिल्हे असणार आहेत. त्यामध्ये सर्वात अगोदर वाटप होणार आहे आणि ते 10 जिल्हे कोणते आहेत ते आपण जाणून घेऊयात. लगेच जाणून घेऊयात कोणता जिल्हा असणार आहे. पहिला जिल्हा आहे नाशिक जिल्हा. पहिला जिल्हा नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा, इकडे रायगड, ठाणे, रत्नागिरी, इकडे अकोला असणार आहे, इकडे बीड असणार आहे, इकडे नांदेड असणार आहे, नागपूर आणि गडचिरोली. या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला प्रथमतः
प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे। या 10 जिल्ह्यातील महिलांना पहिल्या टप्प्यात पैसे वाटप हे 1500 रुपयांचं केलं जाणार आहे। पहिल्या टप्प्यात 10व्या हप्त्याचं हे वाटप होणार आहे आणि या 10 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर पैसे वाटप होत आहे। काळजी करू नका, तुम्हाला 100% पैसे येणार आहेत। परंतु ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांनी कोणते नियम मोडलेले आहेत त्यामुळे त्या अपात्र झालेले आहेत ते आपण आता लगेच जाणून घेऊयात। कोणत्या बहिणींना नियम मोडले आणि त्यामुळे अपात्र ठरल्या परंतु त्यांना सुद्धा परत रिअप्लायचं ऑप्शन येणार आहे, ते सुद्धा महत्त्वाची न्यूज आपण दिलेली आहे। आणि 4 नियम कोणते होते ते आपण लगेच जाणून घेऊयात। ते मोडले त्यामुळे तुम्ही अपात्र ठरलेला आहात। एक पहिला नियम होता, तुम्ही जर टॅक्स भरत असाल तर तुम्हाला या लाडकी बहीण योजनेचा अधिकारच नव्हता, परंतु आतापर्यंत आलेले पैसे गिफ्ट असे समजा, कारण गिफ्ट स्वरूपातच हे पैसे तुम्हाला इलेक्शनच्या काळात आलेले आहेत। आणि पहिली अट आहे टॅक्स, तुम्ही जर टॅक्स भरत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेत अपात्र करण्यात आलेलं आहे। दुसरी अट आहे उत्पन्न, 2.5 लाखाच्या आत ज्यांचं उत्पन्न आहे ते पात्र आहेत, परंतु 2.5 लाखाच्या पुढे ज्या महिलांचं उत्पन्न आहे त्या महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे। आणि मी सांगितल्याप्रमाणे त्यांना परत रिअप्लायचं ऑप्शन येणार आहे, त्यानंतर तुम्ही परत लाडकी बहीण योजनेत लाभ घेऊ शकता। त्यासाठी तुम्हाला परत उत्पन्नाचा दाखला अपलोड करायचा आहे। ज्यावेळेस लिंक येणार आहे वेबसाईट लॉन्च होणार आहे त्यावेळेस सर्वात अगोदर आपण आपल्या चॅनलवरती ती लिंक देणार आहोत। त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, अजून एकदा सांगतोय चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशा अपडेट आणि ओरिजिनल अपडेट फक्त आपणच देत असतो। खात्रीशीर माहिती देण्याचा सामान्यतः प्रयत्न आपण करत असतो। आणि तिसरी अट जाणून घेणार आहोत नोकरी, जर तुम्ही दोघांपैकी एक जण जरी नोकरीला असाल तरी सुद्धा लाडकी बहीणमधून तुम्हाला अपात्र करण्यात आलेलं आहे। आणि इतर योजनेचा जर लाभ घेत असाल, समजा तुम्ही शेतकरी आहात, तुम्हाला जर नमो शेतकरीचे योजनेचे पैसे येत असतील, तिकडून जर 1000 रुपये जमा होत असतील तर मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे फक्त 500 रुपये जमा होणार, कारण 1500 रुपयांचाच लाभ कोणत्याही योजनेतून तुम्हाला घेता येणार आहे। हे 500 रुपये तुम्हाला जमा होत राहतील। 9 लाख नाही तर किती बहिणी वगळल्या गेल्यात? सर्व बहिणी म्हणजे 52 लाख बहिणी वगळल्या गेल्याची शक्यता आहे, कारण मार्च संपेपर्यंत या लाडक्या बहिणी फक्त 2 कोटी शिल्लक राहणार आहेत आणि 52 लाख या अपात्र बहिणी असणार आहेत। त्यामुळे तुम्हाला परत रिअप्लाय जेव्हा येईल तेव्हा 100% आपण सुरुवातीला तुमच्यासाठी लिंक घेऊन येणार आहोत। कोणत्या महिला वगळल्या गेल्या? ज्या आपण सांगितलेलं आहे आता 4 नियम तुम्ही मोडले, ते नियम मोडल्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे। आणि मोठी खुश खबर तुमच्यासाठी, सर्वात मोठी अपडेट आत्ताची आणि आजच्या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाची माहिती आता आपण देणार आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त, म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या 1 वर्षपूर्तीनिमित्त, जेव्हा जूनमध्ये तुम्हाला या योजनेत 2100 रुपयांची घोषणा होण्याची शक्यता 99% आहे, कारण 1 वर्ष जेव्हा लाडकी बहीण योजनेला पूर्ण होणार आहे तेव्हा तुम्हाला 2100 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे। तिथून पुढे तुम्हाला 1500 नाही तर 2100 रुपये हे तुम्हाला जमा होत राहणार आहेत। प्रत्येक महिन्याला 2100 रुपयांचा लाभ तिथून पुढे दिला जाणार आहे। जून महिन्यात सरासरी हे घोषणा होऊ शकते आणि तसं उद्गार मुख्यमंत्र्यांकडून येणार आहेत। लवकरच तुमच्यासाठी ही घोषणा होणार आहे आणि 2100 रुपयांचं वाटप जे तुम्हाला ओढ लागलेली आहे प्रत्येक महिन्याला 2100 रुपये, ती सुद्धा लवकरच तुमची पूर्ण होणार आहे। त्यामुळे काळजी करू नका, तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आणि आतापर्यंत कोणीही दिलेली नाही। 2100 रुपयांची माहिती आतापर्यंत चॅनलवर कोणत्याही तुम्हाला पाहायला भेटलेली नाही। 2100 रुपये लाडकी बहीण योजनेच्या वर्धापन वर्षपूर्तीनिमित्त हे पैसे तुम्हाला चालू होणार आहेत। सर्वात महत्त्वाची अपडेट आपण सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत झालेला आहे आणि तशी खात्रीशीर माहिती असल्याशिवाय आपण तुम्हाला माहिती देत नसतो। त्यामुळे 2100 रुपये सुद्धा तुम्हाला जूनमध्ये चालू होणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे गिफ्ट बोललेलो होतो ते 3 गॅस मोफतचं जे एक गिफ्ट आहे तुमच्यासाठी, अन्नपूर्णा योजनेमार्फत तुम्हाला 2490 रुपये जमा होत असतात। 2490 रुपये तुम्हाला जमा झालेले आहेत, तुम्ही अकाउंटला चेक करू शकता। आणि जर तुम्हाला जमा झाले नसतील तर काय करायचं आहे, तुम्हाला सर्वात प्रथम करायचे आहे KYC। जर तुम्ही गॅस एजन्सीमध्ये जाऊन KYC केली, अकाउंट, आधार लिंक, मोबाईल नंबर सर्व क्लिअर करून घेतलं तर तुम्हाला हे 3 हप्ते 830 रुपयाचे 3 हप्ते
तुम्हाला पडणार आहेत आणि 2490 रुपये टोटल रक्कम तुमच्या अकाउंटला जमा झालेली आहे. ज्यांना झालेली नसेल त्यांनी हे एवढं काम करायचं आहे. तुम्हाला 2490 रुपये जमा होतील, काळजी करू नका. आणि नवीन एक योजना आलेली आहे, नवीन पिंक रिक्षा योजना. ही काय आहे, यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे आणि कशी असणार आहे योजना. पिंक रिक्षा योजना चालू होणार आहे लवकरच, त्याची सुद्धा अपडेट येणार आहे, ते सुद्धा आपण लवकर देणार आहोत. तो GR आल्यानंतर सर्वात अगोदर आपण आपल्या चॅनलवरती देणार आहोत, त्यामुळे सबस्क्राईब करा. आणि 10,000 रिक्षा ज्या आहेत तुम्हाला वाटप केल्या जाणार आहेत, फ्रीमध्ये असणार आहेत. 1ही रुपया महिलेकडून घेतला जाणार नाही. जसं तुम्ही इन्कम कमवाल त्यातून तुम्हाला फक्त काही रक्कम थोडीशी ही शासनाला द्यावी लागणार आहे. त्यामध्ये तुम्हाला पिंक रिक्षा फ्रीमध्ये दिली जाणार आहे. आदिती तटकरे मॅडमनी ही घोषणा केलेली आहे. 10,000 रिक्षा पहिल्या टप्प्यात दिल्या जाणार आहेत. आणि लाडक्या बहिणींना 1500 रुपयांची जी प्रतीक्षा लागलेली होती, आता अजूनही काही बहिणी प्रतीक्षेत आहेत. 8वा आणि 9वाच हप्ता काही बहिणींना आलेला नाही, तर 10वा हप्ता वाटप सुरू होत आहे. आणि 8वा 9वाच जर आला नसेल तर मात्र तुम्ही अपात्र ठरला आहात, तर त्यासाठी आपण सांगितल्याप्रमाणे काम करा, तुम्ही पात्र होताल. जाणून घेऊयात, नवीन एक स्कीम आलेली आहे. आणि जी स्कीम आलेली आहे ती कोण घेऊन आलेलं आहे, तर SBI लाईफ इन्शुरन्स ही स्कीम नवीन योजना घेऊन आलेला आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कुठे अर्ज करायचा आहे, कोणाकडे करायचा आहे, आणि तुम्हाला किती हप्ता भरायचा आहे, आणि भरल्यानंतर तुम्हाला येणार किती आहेत, किती वर्ष भरायचं आहे, सर्व डिटेल माहिती. आणि तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे जर केलं तर तुम्हाला लाईफ टाईम पैसे भेटणार आहेत. त्यासाठी काय करायचं आहे तर जाणून घेऊयात आपण आधी प्लॅनविषयी. कसा आहे तो प्लॅन, 50,000 रुपये प्रत्येक वर्षी हे तुम्हाला 15 वर्षापर्यंत भरत राहायचे आहेत. 15 वर्ष भरणा झाल्यानंतर तुम्हाला 7व्या वर्षापासून 29,500 हे 14व्या वर्षापर्यंत येणार आहेत. आणि 15व्या वर्षी किती येणार, 48,250 रुपये हे तुम्हाला लाईफ टाईम तिथून पुढे भेटणार आहेत. हे तुम्हाला लाईफ टाईम म्हणजे जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत हे पैसे येणार आहेत. अशाच योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काय करायचं आहे, हा प्लॅन तुम्ही जर कमी वय असेल तुमचं आणि जर केला तर लाईफ टाईम तुम्हाला कितीही पैसा कमवू शकता. 48,000 प्रत्येक वर्षी तुम्हाला पडणार आहे जोपर्यंत आपलं आयुष्य. सोबत विमा कव्हर सहित आहे, सोबत आपल्याला इन्शुरन्स सुद्धा भेटतोय. त्यामुळे हा प्लॅन कुठे करू शकता आणि त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, त्याविषयी सविस्तर माहिती जर घ्यायची असेल तर ते आपण लगेच तुम्हाला नंबर देणार आहोत. या नंबरवरती संपर्क साधून तुम्ही अधिकची माहिती घेऊ शकता आणि पॉलिसी सुद्धा तुमची करू शकता. जर तुम्हाला पॉलिसी करायची असेल तरच यांना संपर्क करा, किंवा अधिक माहिती पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता. तुम्हाला हा नंबर दिलेला आहे SBI लाईफ ॲडवायझरचा, त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही सविस्तर माहिती घ्या. SBI लाईफचा प्लॅन आहे, गॅरंटेड आहे, हमखास आहे. कारण जे सांगितलं, जे दाखवलं तेवढे पैसे तुम्हाला गॅरंटेड भेटत असतात. फक्त 15 वर्ष हप्ते भरायचे आणि लाईफ टाईम पैसा कमवायचा. हा जर पॉलिसी करायची असेल, आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये ॲपमध्ये तुम्हाला सर्व पॉलिसी डिटेल तुम्हाला दिसत असतात आणि पोस्टने तुम्हाला सर्व डॉक्युमेंट तुमच्या घरी येत असतात. त्यामुळे गॅरंटेड आहे, खात्रीशीर आहे. जर करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुमची पॉलिसी चालू करा. आजच करा, त्वरा करा. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.